8:30च्या सुमारास ईडीच्या पथकांनी छापेमारी करण्यास सुरुवात केली। त्यातले एक ठिकाण म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी सुद्धा ईडीचे एक पथक पोहोचले। हे पथक म्हणजे डझनभर अधिकारी असलेलं पथक होतं आणि आता त्यांच्याकडून एकंदरीत रवींद्र वायकरांची चौकशी जी आहे ती सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातलं जोगेश्वरी येथील एका भूखंडाच्या घोटाळ्यासंदर्भात ईडीने ही कारवाई जी ती करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आजचे हे पथक जे ते धाडी मारत चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या प्रकरणात या आधी भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावर अनेक आरोप केले होते आणि आरोपांच्या तथ्यावर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार सुद्धा दाखल केली होती आणि त्यानंतर आज सकाळीच ईडी जी आहे ती ऍक्शन मोड मध्ये येत रवींद्र वायकर यांच्या घरी थेट डझनभर म्हणजे 10 ते 12 अधिकाऱ्यांना पाठवत चौकशी सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर कडवट टीका केली आहे। राजन साळवी म्हणाले, उद्योगमंत्री उदय सामंत यापूर्वी शिवसेनेत होते, शिवसेनेतून ते राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादीतून ते पुन्हा शिवसेनेत आले आणि आता ते शिंदे गटात दाखल झाले आहेत। भविष्यात ते भारतीय जनता पार्टी या पक्षात देखील जातील। आमदार अपात्रता निर्णयाबाबत राजन साळवी म्हणाले की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे योग्य निर्णय करतील आणि शिंदे गटाचे 16 आमदार हे अपात्रता होतील असा विश्वास राजन साळवी यांनी यावेळी व्यक्त केला। शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे आज आणि उद्या 2 दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। आज कोल्हापुरातील गारगोटी आणि कोल्हापूर शहरामध्ये मिरजकर तिकटी या ठिकाणी 2 भव्य सभा देखील पार पडलेल्या आहेत। खरं तर आदित्य ठाकरे यांचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातो। 2-4 दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांनी देखील उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवरती जाऊन भेट घेतली होती। त्यामुळे अनेक चर्चांना उधाण देखील आलं होतं आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या हुपरी या ठिकाणी त्यांची भव्य देखील सभा होणार आहे। त्यामुळे उद्याच्या सभेकडे सुद्धा अनेकांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी अंतिम जागा ठरवल्या असून राज्यातील एकूण 13 जागांचा प्रस्ताव आघाडीच्या बैठकीआधी तयार करण्यात आला आहे। दिल्लीत होणाऱ्या बैठकीपूर्वी महत्त्वाच्या मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी उमेदवारी देणार आहे। आज प्राथमिक प्रस्ताव घेऊन जितेंद्र आव्हाड दिल्लीला रवाना झाले आहेत। 14 तारखेला दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला जाणार आहे। राज्य सरकारने सवलत प्रतिपूर्तीची 327 कोटी रुपयांची रक्कम महामंडळाला दिली नसल्याने कर्मचारी अधिकाऱ्यांचे पगार रखडण्याची शक्यता आहे। राज्यव्यापी संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला 7 ते 10 तारखेपर्यंत वेतन देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे। राज्य सरकारच्या सवलत प्रतिपूर्ती निधीवर एसटीच्या 88,000 कुटुंबांचं अवलंबून आहेत। कर्मचारी अधिकाऱ्यांना डिसेंबरचे वेतन अदा करण्यासाठी एसटी महामंडळाने सामाजिक सवलतीची प्रतिपूर्तीची 327 कोटी रुपयांची रक्कम देण्याची मागणी केली आहे। परंतु राज्य सरकारने जानेवारीची 8 तारीख उलटली तरी ही रक्कम एसटीला देण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे कर्मचारी अधिकाऱ्यांचे पगार रखडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। प्रियंका गांधी यांना वर्धेतून लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रकाश मुगदिया यांनी केली आहे। मल्लिकार्जुन खरगे यांना एका पत्राद्वारे ही मागणी प्रकाश मुगदिया यांनी केली आहे। काँग्रेसला राज्यात चांगलं यश प्राप्त करायचं असेल तर मोठ्या नेत्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची ही मागणी प्रकाश मुगदिया यांनी केली आहे। त्यांनी एक यादीही खरगे यांना पाठवली आहे। या यादीनुसार विजय वडेट्टीवार यांना चंद्रपूर, नाना पटोले यांना भंडारा गोंदिया, नितीन राऊत यांना रामटेक, बाळासाहेब थोरात यांना नगर यांसह साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्याची मागणीही प्रकाश मुगदिया यांनी केली आहे। सोबतच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरुद्ध पक्षातच खदखद आणि असंतोष असल्याचाही उल्लेख त्यांनी या पत्रात केला आहे। त्यामुळे यावर ठोस उपाययोजना शोधण्याचीही मागणी प्रकाश मुगदिया यांनी पत्राद्वारे केली आहे। कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीनं अदानी उद्योग समूहाला एक मोठा झटका दिल्याचं पाहायला मिळालं। कारण काल पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पाटगाव धरणातून अदानी उद्योग समूहाला जाणारं पाणी न देण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेण्यात आला। तशा पद्धतीचा ठराव सुद्धा याच बैठकीमध्ये करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांना दिली। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून पाटगाव धरणातील पाणी अदानी उद्योग समूहाला देण्यासंदर्भात जो गेल्या अनेक दिवसांपासून विरोध होत होता आणि तोच विरोध खरं तर कालच्या या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये देखील पाहायला मिळाला आणि त्या संदर्भातला सर्व सदस्यांनी एकूण पदाधिकाऱ्यांनी मिळून हा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांना दिली। त्यामुळे अदानी उद्योग समूहाला कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीने दिलेला हा मोठा फटकाच मानणार
मांडला जातोय। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात लहान मुलांना देण्यात आलेल्या कफ सिरपमध्ये आड्या आढळून आल्याने खळबळ माजली आहे। आरोग्य केंद्रात 6 जानेवारी रोजी खोकल्या उपचारासाठी आलेल्या एका बालकाला कफ सिरप देण्यात आले होते, मात्र त्यात आड्या आढळून आल्यानंतर संबंधितांनी आमदार आमशा पाडवी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आमदार पाडवी यांनी खापर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली। त्यांनी संबंधित औषध दिलं जात असल्याचे निदर्शन आले। त्यांनी सरकार आदिवासी बालकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप केला आहे। या संदर्भात आरोग्यमंत्रींना तक्रार केल्यानंतर आरोग्य उपसंचालक तपासणीसाठी आले आहेत, मात्र नंदुरबार जिल्ह्यासह हा औषध साठा जिथे जिथे दिला गेला असेल तो सील करण्यात यावा आणि संबंधित कर्मचारी आणि पुरवठादारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील आमदार आमशा पाडवी यांनी केली आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एपीएमसी फ्रूट मार्केटमध्ये डाळिंबाची आवक ही प्रचंड प्रमाणात होत आहे। महाराष्ट्रातील आणि राजस्थानमधील डाळिंब एपीएमसी फ्रूट मार्केटमध्ये येत आहे, मात्र महाराष्ट्रातील जो डाळिंब आहे त्या डाळिंबाला ग्राहकांची प्रचंड पसंती मिळत आहे। महाराष्ट्रातील हा डाळिंब एपीएमसी मार्केटमध्ये 1 किलोसाठी 100 ते 150 रुपये मोजावे लागत आहे, तर राजस्थानमधील येणाऱ्या डाळिंबला 70 ते 100 रुपये मोजावे लागत आहे। ग्राहकांची पसंती महाराष्ट्रातील डाळिंबाला आहे, कारण महाराष्ट्रातील हा डाळिंब लाल सुटूक, याचे दाणे देखील मोठे आहेत आणि खायला देखील गोड आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील डाळिंबाला ग्राहक जास्त पसंती दर्शवत आहेत। सांगलीतील कुरळपमध्ये असणाऱ्या मिनाई आश्रमामध्ये 4 अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना सन 2018 मध्ये घडली होती। याबाबत संबंधित विद्यार्थिनींनी महिला आयोग तसेच कुरळप पोलीस ठाण्यामध्ये निनावी पत्राद्वारे तक्रार दाखल केली होती। कुरळप पोलिसांनी मिनाई आश्रमावर छापेमारी करत संस्थाचालक अरविंद पवार आणि त्याला सहाय्य करणारी महिला मनीषा कांबळे या दोघांना अटक केली होती। चौकशीमध्ये दोघांनी देखील विविध प्रकारच्या धमक्या देत 4 अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले होते। त्यामुळे कुरळप पोलिसांनी इस्लामपूर सत्र न्यायालयामध्ये दोघांविरुद्ध 350 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते। या दोघांविरुद्ध तब्बल 5 वर्षे सुनावणी घेण्यात आली। त्यानंतर आता इस्लामपूर सत्र न्यायालयाने दोघांना देखील दोषी ठरवले आहे। तसेच 4 अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 4 वेळा जन्मठेप देखील सुनावण्यात आली आहे। तसेच ज्या पीडित मुली आहेत त्यांना 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे देखील इस्लामपूर सत्र न्यायालयाने आता आदेश दिले आहेत। आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात महिला सशक्तीकरण या कार्यक्रमाचे आयोजनाची सुरुवात जी आहे ते गडचिरोली जिल्ह्यापासूनच करण्यात आलेली होती आणि या कार्यक्रमाचे आयोजन जे आहे आज सकाळी 11:30 वाजता करण्यात आले होते, परंतु मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दुपारी 2 पर्यंत ते कार्यक्रमस्थळी न पोहोचल्यामुळे महिलांमध्ये एक नाराजीचे सूरसुद्धा दिसून आले। मुख्य म्हणजे हजारोच्या संख्येत उपस्थित असलेल्या महिलांना पाण्यासाठी इकडे तिकडे भटकंती करावी लागत होती, कारण महिला जे आहेत ते सकाळी 9 वाजतापासून कार्यक्रमस्थळी उपस्थित झालेले होते। बहुतेक महिलांनी आपल्यासोबत पाण्याची बाटलीसुद्धा आणलेली होती, परंतु त्यांना कार्यक्रमस्थळी पाणी आणण्यासाठी मजाव घातण्यात आलेला होता, त्यामुळे महिलांना पाण्यासाठी इकडे तिकडे भटकंती करावी लागली व विशेष म्हणजे लहान लहान चिमुकले व विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग होता, ते सुद्धा उपासी अवस्थेत उन्हामध्ये ताटकळत असल्याचे दिसून आले। यामुळे एकत्रित असे चित्र होते की लोकांची इकडे तिकडे भटकंती सुरू होती व यामुळे लोकांमध्ये नाराजीचे सूर सुद्धा दिसून येते। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। सोमवारी मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडासह कोसळलेल्या पावसामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता। या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे। आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी आपल्या बागा साफसफाई करून नव्यानेच आलेल्या मोरावर फवारणी देखील केली होती। अवकाळी पावसामुळे ही फवारणी वाया गेली आहे, यामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे। नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड करण्यात येते। कंधार तालुक्यात देखील 15,000 हेक्टरवरील सर्वत्र ऊसाची लागवड करण्यात आली आहे, मात्र एकेरी 40 टन भाव मिळत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। जिल्ह्यात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात केली असली तरी हा ऊस योग्य वेळी काढत नसल्याने जंगली जनावरांचा तसेच मोठ्या प्रमाणात प्राण्यांचा धुडगूस वाढल्याने देखील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। तसेच ऊसाला पाणी कमी मिळाल्या देखील ऊसाच्या कांड्या ह्या पातळ झाल्या असून ऊस वजनाने भरत नसल्याने देखील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे। पश्चिम विदर्भातलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं समजलं जाणारं अप्पर वर्धा धरण आहे। या धरणावरून अमरावती शहराला देखील पाणी पुरवठा केला जातो, मात्र या धरणासाठी ज्या प्रकल्पग्रस्तांनी जमिनी दिल्या त्यांना मोबदला मिळाला नसल्याचा आरोप या प्रकल्पग्रस्तांनी केलेला आहे। आणि आपण गेल्या काळात जर बघितलं तर या आंदोलकांनी थेट मंत्रालयात जाऊन त्यांच्या जाड्यावरती उड्या घेऊन या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं। त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
त्यांना 15 दिवसात आम्ही तुमच्या समस्या निकाली काढू असं आश्वासन दिलेलं होतं. मात्र गेल्या 245 दिवसापासून प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन जे आहे ते सुरूच आहे. त्यांच्या मागण्या देखील मुख्यमंत्र्यांकडून मान्य झालेल्या नाहीत आणि त्यामुळेच त्यांनी एक आक्रमक पवित्रा घेतला. काल रात्रीला ते मुंबईच्या दिशेनं रवाना होत असताना अमरावतीमध्ये पोलिसांनी या आंदोलकांना थांबवून ठेवलं. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी जर बघितलं तर अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडून आंदोलनाला सुरुवात केली. आदिवासी कोळी महादेव समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 2 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाची प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज आदिवासी कोळी महादेव समाजाचे गंगाधर तायडे आणि निलेश गौडी या 2 तरुणांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच असलेल्या BSNLच्या उंच टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय. दरम्यान पोलिसांची एकच धांदल उडाल्याचं देखील यावेळी पाहायला मिळालं. तब्बल 3 तास हे दोन्ही तरुण टॉवरवर चढून आपली निदर्शने करत होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यांची समजूत काढत त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं लेखी आश्वासन दिलं आणि त्यानंतर या तरुणांनी टॉवरवरून खाली उतरून आपलं आंदोलन मागे घेतलंय. आज सातारा जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. सातारा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये असेल, सातारा शहरामध्ये असेल देखील रात्रीपासून पावसाची संततधार होती. कालपासूनच हवामानामध्ये देखील वातावरणामध्ये देखील ढगाळ वातावरण होतं आणि थंडी देखील गायब झालेली होती आणि अशामुळे या अवकाळी पावसामुळे देखील स्ट्रॉबेरी पीक असेल, गहू असेल, ज्वारी असेल यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. गहू असेल, ज्वारी असेल याच्यावर देखील तांबेरा रोगाची लागण होण्याची आत्ता शक्यता आहे. यामुळे देखील आत्ता या प्रशासनामार्फत देखील पंचनामे करून या शेतकऱ्यांना देखील वेळीच नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील आता शेतकऱ्यांकडून होत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज शेतकरी एकत्रित येत शेतकऱ्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाच्या विभागाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात ठिय्या आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोठ्या प्रमाणात जोरदार पद्धतीनं घोषणाबाजी देखील करण्यात आली. सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी ज्या आहेत ते शेतकरी वारंवार देत आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारे प्रशासनाने शेतकऱ्यांचे जे आहेत ते प्रश्न जे आहेत ते सोडवले नसल्याने आज शेतकरी जे आहेत ते आक्रमक झाले होते. त्यांनी प्रशासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात असं आंदोलन केलं. आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचं काउंटडाऊन जे आहे ते सुरू झालेलं आहे. खरं तर हा जो निकाल आहे तो उद्या संध्याकाळी 4 वाजता लागणार आहे. 4 वाजल्यापासून या निकालाचं वाचन सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या निकालाचं वाचन करणार आहेत आणि त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या 16 आमदारांचं भवितव्य जे आहे ते अवलंबून असणार आहे. त्यामुळे उद्या लागणाऱ्या या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाज 20 जानेवारी रोजी मुंबईकडे कूच करणार आहे. त्या अनुषंगाने गोदापट्ट्यातील महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. प्रतिक्रिया व्यक्त करत असताना महिलांनी सांगितलं आहे की आमचा माणूस, आमचे मुलं बाळं 20 जानेवारी रोजी मुंबईकडे गेल्यावर आम्ही आमचं घरदार सांभाळून शेती सांभाळण्यास आम्ही समर्थ असल्याच्या प्रतिक्रिया या गोदापट्ट्यातील महिलांनी दिल्या आहेत. जर आमच्या मुलाबाळाला जर मुंबईमध्ये त्रास झाला तर आम्ही गप्प बसणार नाही असं म्हणत आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ, आमदार खासदारांच्या घराला वेढा टाकू असं म्हणत वेळ पडल्यास हातात चप्पल घेऊ अशा खणखणीत प्रतिक्रिया या महिलांनी दिल्या आहेत. 20 जानेवारी रोजी मराठा समाज मुंबईकडे कूच करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महिलांनी प्रतिक्रिया व्यक्त करत आमचे पुरुष, आमचे मुलं बाळं मुंबईकडे गेल्यावर आम्ही आमचं घराचं शेतीचं काम बघू, गुरंढोरांना सांभाळण्याचं काम करू असं म्हणत या खणखणीत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकंदरीत काय तर पुरुष तरुणांप्रमाणे महिलांमध्ये देखील आता मराठा आरक्षणाची चळवळ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. वसईतील कामन परिसरातील मिक्सर बनवणाऱ्या जे पण कंपनीला आज पहाटे भीषण आग लागली होती. या कंपनी संपूर्ण जे इलेक्ट्रिक वस्तू होत्या ते संपूर्ण करून खाक झालेल्या आहेत. मात्र या आगीत कंपनीचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे. मात्र या घटनेची माहिती वसई विरार अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर घटनास्थळी 2 गाड्यासह एक टँकर या घटनास्थळी पोहोचून आगीवरती नियंत्रण मिळवलं आहे. मात्र नेमकी ही आग कशामुळे लागली त्याचं कारण अजून समजू शकले नाही. सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी रात्री 8 ते 9च्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने धनगरआळी येथील रहिवासी तन्मय भोगते यांच्या घरावर छापा मारला असता आरोपी तन्मय सतीश भोगते वय वर्ष 24 याच्या राहत्या अवैधरित्या 12 बोलच्या 4 बंदुका, 1 देशी बनावटी रिव्हॉल्वर, 5 चाकू, 2 तलवारी, 6 कोयते, 90 जिवंत काडतुसे, त्याचबरोबर 5 रिकामी काडतुसे व बंदूक बनवण्याचे बरंचसं सामान व वन्य प्राण्यांचे शिंगे
आदी वस्तू घरामध्ये सापडल्याने रोहा शहरामध्ये एकच खळबळ उडाली. आरोपी मुद्देमालासह पकडण्यात पोलिसांना यश आले. अशाच पद्धतीने शस्त्रास्त्र व साहित्य साठा पहिल्यांदा सापडल्याने रोहा शहरामध्ये एकच खळबळ उडाली. ही कारवाई रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी बाळासाहेब खाडे यांच्यासह टीमने ही कारवाई केली. दत्त जयंतीपासून सुरू असलेल्या सारंगखेडा यात्रा आता अंतिम टप्प्यात आली आहे. या यात्रेत स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असतो. स्थानिक नागरिक व जिल्ह्यातील अनेक व्यापारी या यात्रेत आपल्या दुकान लावून व्यवसाय करत असतात. सारंगखेडा यात्रेत होत असलेल्या चेतक फेस्टिवलला भेट देण्यासाठी देशभरातून नागरिक येत असतात. यामुळे स्थानिक पातळीवर नागरिकांना रोजगार देखील उपलब्ध होतो. यात्रेदरम्यान बाजारपट्ट्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. यामुळे स्थानिक व्यापारी या यात्रेची आतुरतेने वाट पाहत असतात. यात्रा आता शेवटच्या टप्प्यात आली असून 5 ते 6 दिवस यात्रा सुरू राहणार असल्याची संभावना व्यक्त केली जात आहे. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजारमध्ये श्रीराम प्राण प्रतिष्ठा समितीकडून पाठवण्यात आलेल्या मंगल कलशाचं भव्य मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलं. या मिरवणुकीमध्ये महिला, अबालवृद्ध मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. तसेच सतियाई नगरीमधील महिलांकडून दारोदारी रांगोळी काढून या कलशाचं पूजन करण्यात आलेलं आहे. यासोबतच या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला महाकाय हनुमान हे या मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण ठरलेलं आहे. तर काल ही शेलूबाजार नगरी प्रभू श्रीरामाच्या नामघोषानं दुमदमून निघाली होती. यवतमाळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आजही शंकरपटांना मोठं महत्त्व आहे आणि त्यामुळे शंकरपटाचं जिथं आयोजन होतं त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं गावकऱ्यांची गर्दी उसळते. यवतमाळ जिल्ह्याच्या बाभुळगाव तालुक्यातील वाटखेडे या ठिकाणी तर 124 वर्षाच्या शंकरपटाची परंपरा आहे आणि त्यामुळं या ठिकाणी मोठ्या संख्येनं बैलगाडा शर्यती हे पाहण्यासाठी या ठिकाणी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. 124 वर्षाच्या या परंपरेला मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी, शंकरपटाची स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं इथं लोकांची गर्दी उसळली. खरं तर बैलगाड्या शर्यतीवरची बंदी उठवल्यानंतर आता शंकरपटाचं जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथं गर्दी होताना दिसत आहे.